इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. त्याचप्रमाणे भाजपकडून या ठिकाणी जयश्रीताई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शेवटच्या क्षणाला. पण कारण आतापर्यंत जावळी तालुक्याचं 2 वेळा सभापती पद भोगलेलं आहे आणि एकनिष्ठ राहिलेले आहेत शिवेंद्रराजेंशी. दादा माझ्यासोबत आहेत. अभिनंदन. पहिलं आपण एवढं म्हणजे संघर्ष करत आला आज करून जावळी तालुक्यासाठी आणि अतिशय आपल्याला या मेहनतीचं फळ मिळतं आहे. शेवटच्या क्षणी पण आपल्याला भाजपच्या वतीनं अधिकृत उमेदवारी महाराज साहेबांनी दिलेली आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. आजच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपला अंतिम शब्द मानणारा आदरणीय शिवेंद्रसिंहराजे महाराज साहेब यांच्या आदेशाने काल उमेदवारी आपली नक्की झाली आणि त्यानुसार आज इथं आपण फॉर्म दाखल करण्यासाठी सर्वजण इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आलेलो आहोत. खरं तर ही निवडणूक गेले कुडाळ गटामध्ये एक चुरशीची होणार, पण जेवढे आमच्या सगळ्या मित्रमंडळींमध्ये किंवा सगळ्यांमध्ये काही थोडेफार कुटुंब म्हणल्यावर जसे मतभेद असतात तसे मोठमोठे गट आहेत, मोठमोठे मतदानाची गावं आहेत, त्यामध्ये पण थोडेसे मतभेद होते. पण ते सर्व बाजूला करून आदरणीय महाराज साहेबांनी सगळ्यांना एकत्रित काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. आत्ता नुकतंच मला कांताराम मामांनी वगैरे कानावर घातलं की आपल्या 11 गावामध्ये सुद्धा त्यांचे त्या 11 गावांमध्ये उमेदवारी मागणी केली होती. आदरणीय महाराज साहेबांनी सांगितलं 11 गावांचे सगळे प्रमुख एकत्र घ्या आणि सगळ्यांचे एकत्र घेऊन त्यांच्या सगळ्यांच्या एकमत करा आणि एकमताने तुम्ही सर्व ही निवडणूक ही व्यवस्थित यशस्वीरित्या पार पाडा. आजच्या खरं तर या ह्याच्यामध्ये कुडाळ गटामध्ये आमच्या कुडाळ गटाचे नेते सौरभबाबा शिंदे आणि आमच्या पवारताई या माझ्यासोबत गणामध्ये आहेत आणि आमच्यामध्ये काय होतं किंवा काय चुकीचे गैरसमज पसरवले जात होते, पण मी मनापासून सांगतो आमचे सौरभबाबा कुडाळ गटाचे नेते व आमच्या पवारताई आणि आमच्या सौभाग्यवती जयश्रीताई या अगदी निश्चित आत्मविश्वासाने बोलत नाही, पण आत्मविश्वासपूर्वक सांगतो की बहुमताने त्या विजयी होतील. तिन्ही उमेदवार आमचे विजयी होतील आणि तिन्ही उमेदवारांना आदरणीय महाराज साहेबांनी शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गणात मतभेद न होता खालीवर क्रॉस एकदम सरळ निवडणूक होणार आणि एकदम सरळ निवडणूक होऊन अतिशय मोठ्या मताधिक्याने आम्ही तिघही निवडून येणार असा एक विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या या कुडाळ गटातील सर्व मतदारांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या या तिन्ही भरघोस मताने विजयी करावा असं एकदा परत आव्हान करतो. शेवटची प्रतिक्रिया की नाराजी नाट्य थांबवण्याचा कसा प्रयत्न असेल आपल्याला? नाराजी नाट्य आता बऱ्यापैकी कुठलीही निवडणूक म्हटली की नाराजी नाट्याला सुरुवात होते, पण नाराजी नाट्य हे करण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी आपल्याला आदरणीय शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी आपण त्यांचं मार्गदर्शन महाराज साहेबांचं घेणार आहे. जे कोण नाराज असतील त्यांच्याकडं आम्ही पर्सनली जाऊन त्यांची मनधरणी करणार आहे, त्यांना साक्षात दंडवत घालणार आहे. कारण आज ते मतदार राजा आहे आणि त्यांची पण मागणी होती, म्हणजे ज्या उमेदवारांची मागणी होती जे नाराज आहेत त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, कारण त्यांना राजी करण्यासाठी आता आम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. पण प्रत्येकाच्या संपर्कात राहून प्रत्येकाशी कनेक्टेड राहून आम्ही त्या पद्धतीने आपला हा कुडाळ गटाचा यशस्वी विजयी घेणार आहोत अशी एक मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. तर हे होते सुहासदादागिरी. त्यांनी सांगितलेले आहे की नाराजी नाट्य असेल तरी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे आणि जयश्रीताई यांना भरघोस मताने विजय